नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष सीआयडी पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या 3 देशांच्या दौऱ्यावर. सार्क अर्थात दक्षिण आशियाई क्षेत्र पोलिओमुक्त करण्याचा निर्धार सार्क राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त. येमेनमधल्या भारतीयांची सुटका करण्याची मोहीम सुरूच. आज सकाळी 239 जण मुंबई विमानतळावर दाखल. आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत मलेशियाकडूनही पराभूत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यकक्षेत येणाऱ्या देवस्थानांच्या कारभाराबाबत वारंवार तक्रारी आल्यानं समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी सीआयडीचं विशेष तपास पथक स्थापन केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. समितीच्या कार्यकक्षेत सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधली 3067 देवस्थानं येतात. राज्यात मंजुरी मिळालेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं 2021 पर्यंत पूर्णत्वास नेली जातील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे. राज्य सरकार लवकरच गृहनिर्माण धोरण जाहीर करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली. शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या राज्यातल्या 288 आश्रमशाळांना अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती काल सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली. नोंदणीकृत सावकारांना देणं असलेल्या 171 कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना येत्या 30 जूनपर्यंत केलं जाईल अशी घोषणा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या. आता यापुढे 33% पीक नुकसान झालेले शेतकरी देखील मदतीला पात्र असतील असं पंतप्रधानांनी जाहीर केलं. याआधी 50%तून जास्त पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच सरकारी मदत मिळत असे. नैसर्गिक आपत्तीची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदत निधीत 50% वाढ केली जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं. मुद्रा बँकेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल नवी दिल्लीत बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गारपीट आणि वादळ वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संत्र्याच्या बागेचं. आणि तुम्ही बघताय की हे बांबू बिंबू सगळे काढून टाकले. आम्ही पूर्ण बाग खाली आली. त्यामुळे आम्हाला काय आता म्हणजे भरपूर नुकसान झालं. आणि काल जो शासनाने निर्णय घेतलेला आहे 33% पर्यंत नुकसान भरपाई भेटल. पहिला जो निर्णय होता 50% पर्यंतचा ते 8 शिथिल केले आणि 33% पर्यंत आणल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना दिलासा भेटल. संत्र्याच्या बागाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे, डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे, गव्हाचं नुकसान झालेलं आहे. आता 33%च्या आत नुकसान 33%च्या पुढे ज्यांचे नुकसान असेल ते पण बसतात म्हणल्याच्या नंतर आता सर्व शेतकरी याच्यामध्ये बसले पाहिजेत आणि बसावाच. आणि त्या अनुषंगाने आमच्यावर जी ही वेळ आलेली आहे ही वेळ आता टळण अशी अपेक्षा आमच्याकडून व्हायला लागलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पॅरिसमध्ये ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार असून नंतर औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला प्रयाण करणार आहेत. 5 केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आहेत. यावेळी मेक इन इंडिया मोहीम, अपारंपरिक ऊर्जा, स्मार्ट शहरं, कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे. संपूर्ण सार्क क्षेत्र अर्थात दक्षिण आशिया पोलिओमुक्त करण्याचा निर्धार काल नवी दिल्ली इथं झालेल्या सार्क राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या 5व्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. सार्क क्षेत्राला पोलिओमुक्त करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला असून त्या संदर्भातला ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. तसंच या दिशेनं व्यापक नियोजनही करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी या बैठकीनंतर काल प्रसारमाध्यमांना दिली. भारताला गेल्या वर्षीच पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आजारांमध्येही काही बदल घडून आले आहेत. म्हणून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी तसंच रोगांना प्रतिबंध घालणं आणि नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी सार्क राष्ट्रांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्यावर नड्डा यांनी भर दिला. सार्क राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
हिंसाचारग्रस्त येमेनमधून भारतीय हवाई दलानं आतापर्यंत 1762 भारतीय नागरिकांना मायदेशी आणलं असून 239 प्रवाशांना घेऊन एक विमान आज सकाळी मुंबईत दाखल झालं आहे। यामध्ये 62 प्रवासी मुंबईचे तर 177 कोची इथले आहेत। याशिवाय पश्चिम रेल्वेनंही या प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मोफत आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। आतापर्यंत 4500 भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे। यातील काही नागरिक विमानानं तर काहींना समुद्रमार्गे भारतात आणण्यात आलं आहे, अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली। दरम्यान पाकिस्तानच्या नौदलानं काल येमेनमधल्या मुकल्लाह इथून 11 भारतीयांना कराचीत सुखरूप आणलं असून ते विशेष विमानानं आज भारतात परतणार आहेत। युद्धग्रस्त येमेनमध्ये गेल्या 19 महिन्यात 540 जण ठार झाले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे। सन 2019-20 पर्यंत कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट 6 कोटी टन निर्धारित केल्याची माहिती वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी काल नागपूर श्रमिक पत्रकार संघानं आयोजित पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात दिली। येत्या काळात 42 ते 45 नवे प्रकल्प सुरू होतील, असंही ते म्हणाले। विदर्भातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट तयार केला असून तो यशस्वी ठरला तर विदर्भातली पाण्याची समस्या सुटायला मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। कोळसा उत्पादनाची माहिती सामान्य लोकांना करून देण्यासाठी इको माइन्स टुरिझम ही पर्यटन योजना सुरू केल्याचंही मिश्र यांनी यावेळी सांगितलं। आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नारायण राणे यांना बंड करावं लागलं, मात्र ते स्वार्थासाठी असतं, त्यामुळे मतदारच त्यांना धडा शिकवतील, अशी जळजळीत टीका काल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारार्थ काल खार इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी अशोक चव्हाण, शरद पवार आणि एमआयएम या पक्षावरही जोरदार टीकास्त्र सोडलं। या प्रचारसभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसचा पराभव करण्याचं आवाहन मतदारांना केलं। काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचीही काल गोपाळनगर इथं प्रचारसभा झाली। वांद्रे हा मुंबईतला मध्यवर्ती भाग आहे, मात्र त्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही। निवडून आल्यावर या भागातली गुन्हेगारी संपवण्याचं आणि आरे कॉलनीप्रमाणे वांद्रेसाठी विकास आराखडा देण्याचं आश्वासन राणे यांनी यावेळी दिलं। आज प्रचाराची सांगता होणार आहे, त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। शनिवारी मतदान असून 15 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीनं समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। राज्यघटनेच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती जमाती आणि सर्व प्रकारच्या मागास वर्गातल्या घटकांना न्याय आणि आर्थिक संरक्षण देण्याचा राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगानं त्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आजपासून 14 एप्रिल पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचं राज्य शासनानं ठरवलेलं आहे। तर हा सामाजिक समता सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व रुजावं यासाठी त्यांनी आपल्या देहाचं जे रान केलं, तर ते संपूर्ण महाराष्ट्रात गावागावामध्ये ते अत्यंत चांगल्या रीतीने साजरं व्हावं हा या सप्ताहाच्या मागचा उद्देश आहे। आणि त्यासाठी दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत एकूण विविध कार्यक्रमाच्या माध्यमानं त्याच्यामध्ये संपूर्ण माध्यमाच्या प्रसार माध्यमांच्या सहकार्यानं आणि सर्व गावाच्या सहकार्यानं हा संपूर्ण कार्यक्रम प्रत्येक दिवशी राज्यामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे। या सप्ताहादरम्यान रक्तदान शिबिर, कर्ज वाटप, स्वच्छता अभियान तसंच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा, प्रबोधनपर व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत।
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या तीर्थक्षेत्राचा आवश्यक तितका विकास झालेला नाही. या क्षेत्रातल्या विकासाचा गांभीर्यानं विचार करून पुढचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नरसी नामदेव इथं व्हावं अशी मागणी नरसी नामदेव संस्थानचे अध्यक्ष सतीश विडोळकर यांनी केली आहे. 2 दिवसांपूर्वी नामदेव संस्थानाच्या कार्यकारी सदस्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं. या निवेदनात 2020 मध्ये होणाऱ्या संत नामदेवांच्या 751व्या जयंतीनिमित्त या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, तीर्थक्षेत्राला ब ऐवजी अ श्रेणीचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा हा शेतकऱ्यांच्या विरोधातला असून शेतकऱ्यांवर बोझा टाकणारा असल्याचं मत भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. या कायद्याविरोधात काल मुंबईत महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी यांची संयुक्त बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं या कायद्याचा पुनर्विचार करून संशोधन करावं आणि जनावरं नको असलेल्या शेतकऱ्यांना त्या जनावरांच्या मोबदल्यात 40,000 रुपये द्यावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अन्यथा येत्या 24 एप्रिलपासून राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इंदू मिलच्या जागी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामुळे लोकांना समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि लोकशाही यांची ऊर्जा मिळत राहील असं प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे. ते काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा पुतळा बनवावा अशी जनतेची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी 125व्या जयंतीपर्यंत हे स्मारक तयार करून जनतेसाठी खुलं करावं असंही ते म्हणाले. राज्यस्तरीय व्यावसायिक नाट्यस्पर्धेला येत्या 2 मे पासून सुरुवात होती आहे. या नाट्यस्पर्धेत वाडा चिरेबंदी, रानभूल, वाऱ्यावरची वरात आणि जस्ट हलकं फुलकं या केवळ 4च पुनरुज्जीवित नाटकांना संधी देण्यात आली आहे. या 4च नाटक निर्मात्यांच्या नाटकांवर सरकारनं मर्जी का दाखवली आणि इतर नाट्य निर्मात्यांवर अन्याय का केला असा सवाल करत हा अन्याय त्वरित दूर करावा, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयाचं दार ठोठावावं लागेल असा इशारा नाट्य निर्माते अनंत पळशीकर आणि प्रदीप कमरे यांनी दिला आहे. मुंबईत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य शासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठी नाट्य कलाकार संघाचे पदाधिकारीही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी आपलं 1 दिवसाचं मानधन रंगकर्मी आपत्कालीन आर्थिक मदतीसाठी द्यावं, राज्य शासनानं ज्येष्ठ कलावंतांना 5 ते 7 हजार मानधन द्यावं अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला देशभरातल्या 201 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही वा अर्धवट झालेलं आहे अशा सर्व बालकांचं 7 रोगांपासून संरक्षण करण्यासाठी हे लसीकरण केलं जाणार आहे. राज्यातल्या ठाणे, पालघर, बीड, हिंगोली, नांदेड, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि गडचिरोली या 10 जिल्ह्यांचा या मोहिमेत समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात स्थलांतरित मजूर, ऊसतोड कामगार तसंच लसीकरण सत्र रद्द झालेल्या भागांमध्ये हे अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विजय कंदेवाड यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली. नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथल्या स्थलांतरित मजुरांच्या झोपडपट्टीत काल शिबिर भरवून बालकांच्या लसीकरणाबरोबरच गरोदर मातांची आणि बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातले अतिदुर्गम डोंगराळ भाग, वीटभट्टी आदी ठिकाणी इंद्रधनुष्य मोहीम राबवली जाणार आहे. भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि पी. कश्यप यांनी काल सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. कालच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात के. श्रीकांतला व्हिएतनामच्या टीन मिन गुयेन यानं कडवी झुंज दिली. अखेर 51 मिनिटं चाललेल्या या सामन्यात श्रीकांतनं गुयेनवर 21-18, 19-21, 21-14 असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना थायलंडच्या सेन सोमबुन सुक यासोबत होणार आहे. पी. कश्यपनं कोरियाच्या ली हुयनचा 21-11, 21-13 असा सहज पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना कोरियाच्याच सन वान याच्यासोबत होणार आहे. मलेशियामध्ये सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये साखळी सामन्यांच्या फेरीत तिसऱ्या सामन्यात मलेशियानं काल भारताचा 3-2 असा पराभव केला. पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियानं भारताला बरोबरीत रोखलं होतं तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 2-1 असं हरवलं होतं. या स्पर्धेत अजूनही विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारताचा सामना आज कॅनडाशी होणार आहे. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं.
राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 41.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. लातूर आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी काल मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. काल संध्याकाळी बीड जिल्ह्यात अंबेजोगाई तालुक्यात गारांसह पाऊस झाला असून केज तालुक्यातही पाऊस पडला. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष सीआयडी पथक स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या 3 देशांच्या दौऱ्यावर. सार्क अर्थात दक्षिण आशियाई क्षेत्र पोलिओमुक्त करण्याचा निर्धार सार्क राष्ट्रांच्या आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त. येमेनमधल्या भारतीयांची सुटका करण्याची मोहीम सुरूच. आज सकाळी 239 जण मुंबई विमानतळावर दाखल. आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत मलेशियाकडूनही पराभूत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.